विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक 10 मार्च आपल्या मुलांशी गप्पाचा दिवस 240. आजचा दिवस दिवस क्रमांक 240 हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणत तर कसं काय? तुमच्यासाठी कसं काय महत्वाचं? वर्षभर जे आपले 365 दिवस असतात, 365 दिवसामध्ये एकूण शाळेचे कार्यदिन जे असतात, ते 240 पेक्षा जास्त नसतात. वर्षभराची जी शाळा 240च्या आत असतात किंवा 240च असतात. म्हणजे 240 पर्यंत असणाऱ्या या वर्षभराच्या कार्यदिन आपले जे जेव्हा रेग्युलर शाळा चालू असते, त्यावेळेस शिकवणं 240 दिवस आणि आपला व्हर्चुअल क्लास ऑनलाईन ज्याच्यामध्ये तुम्ही असेल, तुमचे आई-वडील असतील, मी म्हणजे त्रिशंकू. एकीकडे स्टुडंट्स आहेत, एकीकडे पॅरेंट्स आहेत, एकीकडे टीचर्स आहेत. हा जो एस-पी-टी, टी-पी-एस, पी-एस-टी जो आहे, हा आंतरक्रियेसह चालू असलेला आपला आजचा 240वा दिवस. म्हणून माझ्यासाठी थोडासा अधिकच आनंद झाला, की वर्षभराची शाळा माझी पूर्ण झाली. वर्षभर जेवढे दिवस शाळा करायला पाहिजे, तेवढे पूर्ण दिवस मी तुमच्याशी सोबत आहे, त्याचा वेगळा आनंद. आता दुसरी गोष्ट, काल मेसेज मी पाहिले असते, तर कालपासून आपले शिष्यवृत्तीचे काल सुरू झाले फॉर्म भरणे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे कालपासून सुरू झालेले आहे. ज्यामध्ये एक वेबसाईट www वर्ल्ड वेब वाईड म्हणजे हे www चा फॉर्म फुल फॉर्म होता. तर या अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट, मराठीमध्ये आपण त्याला संकेतस्थळ आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये आपण वेबसाईट. msceepupps.in या वेबसाईटवर काल फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या शाळेतल्या म्हणजे माझ्या शाळेतल्या जे आमचे विद्यार्थी कारवाडीचे त्यांचे फॉर्म भरणे, फी भरणे आणि अपलोड करणे सगळं काम रात्री 10 वाजता पूर्ण झालेलं आहे. जर तुमची सुद्धा खात्री करून घ्यायची, कारण काही विद्यार्थी शाळेत आहेत, काही विद्यार्थी बाहेर आहेत, म्हणून त्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांशी, आपल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधायचा. तसं ते तुमच्याशी साधतील, पण होऊ शकते एखाद्या वेळेस अडचण असेल, काही असेल, म्हणून तुम्हीच त्यांच्याशी साधायचा. तुमचा एक फोटो एका कागदावर चिटकवायचा, त्याच्या खाली तुमची सही करायची आणि तो कागद, तो फोटो आणि त्याची जी आवश्यक फीस आहे ती आपल्या सरांना देऊन टाकायची. जेणेकरून तुमचे वर्ग शिक्षक अथवा मुख्याध्यापक तुमचा शिष्यवृत्तीचा फॉर्म पूर्ण फिलअप कर. नाहीतर इकडं मी इकडं आणि सरांना माहित नाही असं होऊन जाऊ नये. कारण तुम्हाला परीक्षेला बसायचं की नाही बसायचं हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून शिष्यवृत्ती पेपर कधी आहे? शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 25 तारखेला, 25 एप्रिलला मुख्य परीक्षा आणि 9 एप्रिलला. आणि कालपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला 80 रुपये फीस आहे आणि जे कॅटेगरीमध्ये येतात, कॅटेगरीमध्ये म्हणजे कोणते, एससी असतील, एसटी असतील, दारिद्र्यरेषेखालचे असतील, असे जे आहेत त्यांना फक्त फीस आहे 20 रुपये. जे तुमचे सर पुढे सांगतील, ते ऑनलाईनला कोणी सांगतील बरोबर लागेल असं तसं, कोणाला बाहेर भरावे लागतील, तर त्यानुसार तुमच्या वर्ग शिक्षकांना 5वीचे विद्यार्थी फक्त, नाहीतर तिसरीचे सुरू करतील, फक्त 5वी त्या विद्यार्थ्यांनी सरांना फोन करा. अगोदर तुमची ही माहिती एका कागदावर तयार ठेवून द्या.
सोबत सरांना बाकी माहित आहे, तुमचं नाव माहित आहे, तुमच्या आईचं नाव माहित आहे, तुमची जन्मतारीख माहित आहे, सगळं त्यांना माहित आहे. बाकी ते सहज वाचतील. पण तुमचा फोटो आणि तुमची सही मात्र त्यांच्याकडे नसणार आहे. म्हणून तुमची फोटो आणि एक सही, पासपोर्ट फोटो आणि एक सही त्या ठिकाणी एका पांढऱ्या शुभ्र कागदावर छोटासा कागद त्याला चिटकून तुम्ही सरांना देऊन द्या, जेणेकरून सरांचं काम सोपं होऊन जाईल. कारण तोच फोटो आणि सही तिथं फॉर्मवर आहे. जी फीस असेल सरांनी सांगितले त्याप्रमाणे ते तुम्ही त्यांना द्या आणि आपला फॉर्म भरलाय याची खात्री करून. कारण नाही आम्ही शाळेला गेलोच नव्हतो. आता समजा आर्यन आहे आमचा, श्रेय आहे, ते समजा आता भोकरला थांबले, सर त्यांच्या शाळेतच थांबले, एकमेकांना पत्ता लागणार नाही फॉर्म भरलाय अथवा नाही. म्हणून आपल्या सरांशी जरूर संपर्क साधा. सर मला पण परीक्षेला बसायचंय आणि माझा फोटो आणि हे व्हॉट्सअपवर पाठवला तरी सुद्धा चालतो. तो सोपा जातो उलट व्हॉट्सअपवर पाठवलेला फोटो, कारण तिथं फक्त स्कॅन केलेला होतो तो मोबाईल मधला आपल्याला फॉर्म भरताना तिथं अपलोड करायचा असतो. एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरायला 2 मिनिट वेळ पुष्कळ झाला. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. अशी छान साईट आहे. त्या साईटवर आपला फॉर्म विद्यार्थ्यांनी भरायचा, म्हणजे तुम्ही नाही भरायचा, तुमच्या सरांनी भरायचा. तर फक्त तुम्ही त्यांना विनंती करा की सर मला परीक्षेला बसायचं आहे आणि ही माझी माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते किंवा शाळेत गेला सरांना प्रत्यक्ष शाळेचा फोटो आणून द्या म्हटले, तर फोटो आणि तुमची सही केलेला त्यांना देऊन टाका. कदाचित काही शाळेमध्ये असं होऊ शकतं की तो फॉर्म जो आहे कोरा तो प्रिंट काढू शकतात आणि त्या फॉर्मची पूर्ण माहिती भरून द्या, असंही होऊ शकतं. ते तर खूपच चांगलं, अतिशय चांगलं. तिथे तुमचा फोटो चिटकवायला जागा आहे, तुमचं नाव लिहायला जागा आहे, दिनांकाला जागा आहे, सहीला जागा आहे, सगळंच सगळं आहे. ते सुद्धा चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं काळजी घ्यायची म्हणजे त्या ठिकाणी माध्यम निवडताना. माध्यम कोणतं निवडायचं? मराठी निवडायचं का कोणतं निवडायचं? आपण शक्यतो तर आपण मराठी विद्यार्थी आहोत. त्याच्यामुळे आपलं माध्यम आहे मराठी. इथे 2-3 2-3 शाळा चालतात. कुठं सेमी चालते, कुठे इंग्लिश मीडियम चालते आणि मराठी चालते. त्या ठिकाणी मात्र काय होतंय, विचार करून निवडावं लागतं. नाहीतर सगळ्यांचं माध्यम एकच होऊन बसतं. म्हणून तिथे एक आपलं काळजी. तुमचे सर घेतील त्याची काळजी तुम्हाला करायची गरज नाही. पण जर फॉर्म कोरा दिला तर तुम्ही तिथं माध्यम मराठी, इंग्लिश असेल तर इंग्लिश हे तुम्ही लिहायचं. तर अशा पद्धतीने आजपासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची रात्री 10:09 सर्व फॉर्म भरणं फी सहित भरणं झालेले आहे. तर आपले कारण जे विद्यार्थी नवोदयाला बसलेले आहेत, तो प्रत्येक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची मला खात्री आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दिली म्हणजे आपल्याला नवोदयचा सराव होतो. आपला तर नवोदयाची परीक्षा अगोदर आहे. त्याच्यामुळे शिष्यवृत्तीचा सराव जास्त होतो. नवोदयाची परीक्षा आहे 10 एप्रिलला आणि शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 25 एप्रिलला. म्हणजे नवोदयमुळे शिष्यवृत्तीचा सराव होणार आहे. तर चला आता आपण असाच एखादा भाग आपण पाहूया आणि आपल्या वर्ग शिक्षकांना तुम्ही संपर्क साधा आणि सर मला परीक्षेला बसायचंय आणि ही माझी माहिती आहे, ती त्याला तुम्ही संपर्क साधून त्याला द्या. श्रेया मला वाटतं काहीतरी बोलणार होती. श्रेया तुला काय बोलायचं वाटतं? 5 दिवसानंतर तू जॉईन झालेली आहे. काय नाही सर. ठीक आहे. काल कीर्तीनं मेसेज टाकला होता. चाचणी 5 कोणती सोडवली चाचणी तिनं मी टाकलेली एक चाचणी तिनं सोडवली होती. समजा हां. ते अनुभवने केलेला आहे आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते जमतंय. म्हणजे तुम्हाला पुष्कळ पुढे जमणार. ओके. सर यस. नवोदयाचे परीक्षा कुठे असते? नवोदयची परीक्षेचे फॉर्म भरले बेटा अगोदर संपली त्याची तारीख. मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये भरले. हां. तुमचे फॉर्म भरले असतील तर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज सुद्धा आलेला असेल किंवा सरांनी त्यांचा मोबाईल नंबर टाकून तो मेसेज सरांकडे घेतला. तुमच्या आता हॉल तिकीट नंतर येतात पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतील. ते आल्याच्या नंतर तुमच्या हॉल तिकीट तुम्हाला मिळतील. जे जे परीक्षेला बसले विद्यार्थी ते विद्यार्थ्यांना तुमचे सर ते हॉल तिकीट देतील. आणखी काही अडचण? नाही सर. ओके ओके. तर कालचा भाग थोडं सांगतो 2 मिनिट चर्चा करूया आपण कालच्या भागाची. कारण काल मला आर्या
येस आर्या पण जॉईन केली. ओके एक मिनिट हा. आर्या आवाज येते माझा तुझ्यापर्यंत? येस आर्या. आर्या तुला आवाज येतो का? हो सर. ओके. आता तू काल जे मला फोटो पाठवलाय अभ्यासाच्या, तर त्या फोटोमध्ये पहिलं एक वाक्य बरोबर आहे. दिस इज अ बॅग, द बॅग इज ब्लॅक. बाकीच्या वाक्यामध्ये काय झालं ते फक्त वाक्य झाले बाकी. म्हणजे एक वाक्य आणि त्याला थोडंसं तू वाढून वाक्य तयार आहे. मग तिथं समजा दिस इज अ पेन, दिस इज अ न्यू पेन, अशा प्रकारचं. म्हणजे त्या वाक्याला थोडंसं वाढव. पण आपला जो सरावासाठी जे दिलेलं होतं, तर तिथं काय करायचं तुम्हाला? अ पेन चं रूपांतर द पेन, अ बॅग चं रूपांतर द बॅग, अ मँगो चं रूपांतर द मँगो, असं करायचं होतं. म्हणजे पहिल्या वाक्याशी निगडीत दुसरं वाक्य. पण तिथं आपण शिकणार होतो आर्टिकल ए ऑर अँड आणि बी. जिथं ए अँड आलंय एखाद्या नामापूर्वी त्याच नावाला द सुद्धा वापरलं जातं, पण केव्हा? ती एक विशिष्ट परिस्थिती, त्यावेळेसचा संबंध कालच्या तासिकेत होता. म्हणून थोडस आणखी एकदा, बहुतेक तू काल बघतीस का नाही मला माहित नाही, मी त्याला लक्ष केलं नव्हतं. तर नशीब तुला मी लिंक वैयक्तिक पाठवलेली आहे. तर त्या लिंक नुसार एकदा तू पुन्हा ती पूर्ण व्हिडिओ एकदा पहा, म्हणजे तुला ते पूर्ण वाक्य बनवता येते. आणि द वापरताना, त्याच नावाला द वापरताना एक काहीतरी विशेष घटना घडलेली असते, काहीतरी विशेष गुणधर्म सांगितलेला असतो. आता मँगो इज स्वीट, मँगो हा स्वीट असतोच, किंवा ऑरेंज किंवा एखादी वस्तू सुंदर काढली तर ती असतेच. पण आणखी काही विशेष आहेत का? तीच वस्तू जी खुर्चीवर आहे. मला पुस्तक दे, हे पुस्तक आहे. पण पुस्तक कोणतं? तेच पुस्तक जे खुर्चीवर ठेवलेले. आता का पुस्तक ठेवायची जागा खुर्ची नाही. पुस्तक ठेवायची जागा दप्तर आहे. पुस्तक ठेवायची जागा एखादं कपाट आहे, अलमारी आहे. मग पण मला कोणतं पुस्तक पाहिजे? मला तेच पुस्तक दे, जे पुस्तक खुर्चीवर आहे. The book is on the table. The book is on the chair. म्हणजे त्या खुर्चीवरचं पुस्तक, त्या टेबलावरचं पुस्तक, असं विशेष जेव्हा काही सांगतो त्यावेळेस आपण तो बदल करत असतो. तर तो तुला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुला लक्षात येऊन जाईल, काही अडचण नाही. यानंतर थोडस गणिताचा भाग, कारण आजचे प्रज्ञाशोध 2021 PUP नांदेड या अंतर्गत जी तुम्हाला दररोजची चाचणी मिळते, त्या चाचणीमध्ये तुम्हाला आता आपला सगळाच भाग झालेला आहे. त्या झालेल्या भागावर तुम्हाला प्रश्न मिळणार आहे. 10 प्रश्न येतील, 20 प्रश्न येतील. तर ते प्रश्न ते आकार काढल्याबरोबर तुमच्या लक्षात येते की ते प्रश्न नेमके कशावर आधारित आहेत. आला असेल लक्षात? काय आहे त्या? इष्टिका चित्ती. यस 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 सर्व. आणि हे काय आहे? याला काय म्हणू आपण? घन. 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 घन वेगळा. घन म्हणजे तो हातोडीपेक्षा जो मोठा असतो त्याला घन म्हणतात. घन घालू का म्हणतात. आणि घन. घन घन थोडा फरक. ही घनाकृती आकृती. आता अशा घनाकृती आकृत्या तुम्ही व्यवहारामध्ये कुठं कुठं पाहिल्यात बरं?
काही वस्तूंची नावं सांगता येतील का तुम्हाला की यस आम्ही पाहिले? सांगता येईल कोणाला? मी तर म्हणतो बहुतांश तुमचं सगळ्यांच्या सर, घरी आहे इष्टिका. सुद्धा. हा सर Yes. इष्टिका चिठ्ठी आकृती कवितेमध्ये पाहिली मी. इष्टिका चिठ्ठी म्हणजे काय होईल बरं? किंवा घनाकृती आकृती म्हणजे कोणती आकृती? सर इष्टिका चिठ्ठी म्हणजे पेटी. पेटी. ओके. आणखी सर इष्टिका चिठ्ठी म्हणजे खोकं. घन ओके. म्हणजे डबा. डब्बा. ओके. ओके म्हणजे असं आलं डब्बामध्ये आलं. सर ओके. इष्टिका चिठ्ठी म्हणजे घर, खोली. घराचा सुद्धा आकार आहे. ओके. खोली. वीट सर, वीट. Yes. घराची खोली. आपण घरातली खोली. चला. वीट. Yes. Yes. खोलीचा आकार. सर म्हणजे इष्टिका चिठ्ठी म्हणजे आपला मोबाईल. मोबाईल मोबाईल. अरे किती महत्वाचा आहे. ज्याच्या समोर आपण आणि बसतोय. सर कम्प्युटर. यस. संगणक असते, लॅपटॉप असते, डिस्क, बीट. आता सगळ्यात महत्वाचं आपण सांगितलं म्हणजे वीट. राईट सर. आता वीट म्हणजे आपली वही. वही सुद्धा. यस. आपली वही इष्टिका चिठ्ठी म्हणजे. म्हणून मी तुम्हाला टीव्ही सुद्धा सर, टीव्ही सुद्धा Yes. आयताकृती राहते सर इष्टिका. हा इष्टिका. इष्टिका म्हणजे वीट. इष्टिकाचा मूळ अर्थ आपल्याला समजण्यासाठी इष्टिका म्हणजे वीट आणि चिठ्ठी म्हणजे आकार. म्हणजे अशा वस्तू की ज्यांचा आकार विटेसारखा आहे. आता विटेसारखा आकार आपण गृहीत धरूया की ही एक वीट आहे. नक्की करून तुम्हाला वीट करत दिसेल. जरी रबर असलं तरी विटकर आणि हे रबर दोन्ही सारखे आहेत. बरोबर आहे? दिसायला सारखे. पण दिसायला सारखे आहेत म्हणून मी याचं घर बांधता येईल का मला? नाही सर. नाही जमणार. वीट ही मातीपासून, चुनखड्यापासून, वाळूपासून जी भाजून बनवलेली आहे आणि मी याला जर भाजून बनवतो म्हणलं तर मला हाती काहीच लागणार. याला जर मी भट्टीमध्ये टाकून भाजतो म्हणलं तर कुठं ठेवलं होतं मला सापडणार नाही. ते जळून जाते सर. डेस्टर. मग आपण असं गृहीत धरूया की हा विटेचा आकार आहे. पण इष्टिका चिठ्ठी म्हटलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या समोर येतो तो एक आयत. त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे? आयताकृती आकृत्या लपलेल्या आहेत. हा एक आयत. मग आता या भागामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय समजून घ्यायचं आपल्याला. अगोदर समजून घेऊ आणि मग विचार करू हा आम्ही हे भाग समजून घेतलेला आहे. काय काय समजून घेण्यासारखं. पहा हा एक आयत आहे आणि आयत कशाला म्हणतो श्रेया आपण? महेश आयत कशाला म्हणतो? त्याला आपण आयत म्हणतो. रुंदी असते आणि ज्याच्या लांबी आणि रुंदी याचे समोरासमोरील बाजू आहेत त्या समान मापाच्या सारख्याच मापाच्या असतात त्याला आयत म्हणतो. पण सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती पाहिजे? दोन्ही बाजू समान आहेत. ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे. इकडची समजा 5 सेंटीमीटर आहे तर ही सुद्धा 5 सेंटीमीटर. पण त्याला उंची आहे. नाही म्हणजे तर इष्टिकामध्ये झालं. आयताची गोष्ट लांबी आहे. लांबी समान असते, रुंदी रुंदी समान असते सर. ओके. म्हणजे आता पहा मी इथं 2 आकृत्या काढल्या. बघा इथं हा माझ्याकडे कागद आहे. या कागदाचा आकार कसा आहे? आयत. आयत. आता कसा आहे? आयताकृती. बर
आता सांगा. चौकोन. चौकोन सर. चौकोन. सर चौकोन. आता इथं तर पहा, ही बाजू आणि ही बाजू अगदी सारखे, या टोकापासून या टोकापर्यंत, या टोकापासून या टोकापर्यंत ही सारखीच आहे. सर समोर समोर नाही ना. अरे बघा, हिच्या समोरची ही बाजू सारखी आहे. बघा, हिच्या समोर असलेली ही बाजू सारख्या मापाची आहे. या बाजूच्या समोर असलेली ही बाजू ही सुद्धा सारख्याच मापाची आहे. मग मी हिला आयत का नाही म्हणणार? ते म्हणू शकतो काय? सर आयताचे चारही कोण काटकोन असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका अटीवर आयत तयार झालेला नाही. समोरासमोरील बाजू सारख्या असणाऱ्या आकृतीला आयत म्हणतात मुळीच नाही. समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या आणि सर्व कोण काटकोन असतील तर त्या आकृतीला आपण आयत म्हणतो. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कोण हा काटकोन तयार झालेला आहे. हा फळा बघितला, काटकोनात आहे. दरवाजा पाहिला, काटकोनात आहे. पुस्तक पाहिलं, काटकोनात आहे. वही बघितली, काटकोनात आहे. म्हणजे सगळे कुठलंही तुम्ही साहित्य घ्या, एखादी वही घेतली, कोपरे अगदी 90 अंशामध्ये तुम्हाला सापडतील. 90 अंशात आहेत की नाही पाहण्यासाठी सोपं काम, आपल्या फरशीवर वही उभी धरायची आणि भिंतीला समांतर धरायची. ही बाजू पूर्णच्या पूर्ण भिंतीला जर टेकली व्यवस्थित म्हणजे 90 अंशाचा कोन तयार. क्रॉस जर होत असेल आणि एखादी बाजू उचलत असेल तर एक फरशी क्रॉस बसलेली आहे किंवा भिंत कुठंतरी क्रॉस गिलाव्यामध्ये झालेली आहे. हे आपल्याला ओळखता येते. नेमकं कुठं चुकलंय, फरशी चुकली का भिंत चुकली, हे सुद्धा सहज आपल्याला पाहता येते. पण फरशी जी आहे ती तुम्ही जसं दरवाजाकडे जाता तसा थोडासा उतार काढलेला असतो. का बरं? घरातलं पाणी बाहेर निघण्यासाठी. जर एकदमच कंप्लीट अशा थर दिला तर आपल्याला पाणी फक्त पुसूनच काढावं लागेल किंवा झाडूनच काढावं लागेल. पण तसं नसतं. घर जेव्हा तुम्ही धुता, फरशी जेव्हा आई धुते किंवा दसऱ्याला वगैरे पूर्ण आपण वाडा घर सगळं धुवून काढतो, त्यावेळेस आपण सांडवलेलं पाणी आपोआप दरवाजाकडे वाहत जातं. का तर तिकडे थोडासा किंचित उतार केलेला असतो आणि त्या उताराकडे पाणी पडतं. म्हणजे त्या ठिकाणी, या ठिकाणी जर तुम्ही उंची मोजतो म्हणला तर थोडासा फरक येऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्या. नाही तर नाही आमची भिंत चुकली, नाही आमचं घरच चुकलं, आमची फरशी चुकली, असा त्याचा अर्थ होत नाही. हे लक्षात असतं. आपला रस्ता जो असतो बाहेरचा आणि खांब, त्याचं नेहमी उदाहरण असतं की रस्त्यावर एक खांब उभा केला आहे आणि त्याला एक शिडी लावलेली आहे, तर खांब आणि शिडी यांच्यामध्ये कोणता कोपरा तयार होतो? कशी उदाहरण. इथे एक व्यक्ती उभा टाकलेला आहे, तर व्यक्ती जिथं उभं टाकलाय शिडीच्या पायथ्याशी तिथं कोणता कोन तयार झाला? एखादा व्यक्ती इथं खांबावर चढलाय, इथं कोणता कोन तयार झाला? आणि खांबा आणि शिडी जी कुठंच थांबलेली नाही, तर या दोघांच्या मध्ये कोणता कोन तयार झाला? सर त्या दोघांच्या मध्ये लघुकोन. वर लघुकोन तयार झाला. ओके. आणि इथं काटकोन सर. कोन तयार झाला. कारण खांब जो आहे तो अगदी सरळ उभा आणि जमिनीवर सरळ उभा असणारा हा खांब 90 अंशाचं आपल्याला माहिती देतो. इकडं 90 आहे, एकूण शिडी लावा तर इकडून 90 आहे. म्हणजे जर दोन लाईनमॅन आहेत, एक जण खाली शिडीला थांबून बसलेला आहे आणि एक जण वर लाईन फिटिंग करतोय, वायर जोडतोय, तर वरचा आणि खालचा या दोघांमध्येही लघुकोन तयार झालेले आहेत इथे तयार झालेल्या आकृतीमध्ये. आणि खांबा जो आहे तो जमिनीशी
90 अंशात इथं स्थिर उभा आहे. म्हणजे आपल्याला बाहेर कुठंही आपण आकृत्यांमध्ये आकार शोधू शकतो. आता मग उदाहरण योग्य दिले तुम्ही. इष्टिका म्हणजे विटेचा आकार. इथं सुद्धा लक्षात आलं की इथं ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. आयताला सुद्धा तसंच असतं. ही बाजू सारखी, ही बाजू सारखी. समान दिसतंय, समान आहे, परंतु हा आयत नाही. तर या ठिकाणी 90 अंशाचा कोन नाही. इथं लघुकोन आहे, इकडं लघुकोन आहे. इथं विशाल कोन आहे, इथं विशाल कोन. पण इथं तसं नाही. इथं कम्प्लिटली आपल्याकडे काटकोन तयार झालेला आहे. जसा की आपल्या या आकृतीमध्ये, या आकारामध्ये. इथं हा जो कोपरा आहे अगदी 90 अंशामध्ये आहे. 1, 2, 3, 4 असे 4 काटकोन, 4 बाजू, त्यातील 2 लांबी, 2 रुंदी, अशी ही आकृती म्हणजे आयताकार. आता या आयताकार आकृतीचा सहसंबंध आपल्या पूर्ण इष्टिका चित्तीमध्ये आहे. इष्टिका चित्तीमध्ये अगोदर आपण आयत मोजूया. हा एक, हा समोर एक आहे म्हणजे मागे एक आहे, ते झाले 2. हा लांब, इथं लांब, इथं एक आहे म्हणजे इकडे एक आहे, म्हणजे 1, 2, 3, 4. आता हा एक समोरचा भाग आहे आणि हा एक समोरचा भाग. आता किती झाले बरं पृष्ठभाग? एकूण आपल्याला एखादा तुम्हाला इष्टिका चित्तीचा एखादा ठोकळा बनवायचा आहे, तर तुम्हाला किती तुकडे लागतील? सर 6. अगदी बरोबर. बरं, हे 6 किती प्रकारचे आहेत? 6 तुकडे लागणार आहे. किती प्रकारचे लागतील? आयत 3. आयत आणि चौकोन लावणार आहेत सर. हा, आपल्याला 6 तुकडे लागतील, पण हे 6 3 प्रकारचे तुकडे लागतील आपल्याला. एक, हा आयताकार पृष्ठभाग जो आहे समोर दिसणार, तो मोठा पाहिजे. ही जी उंची आहे आणि या लांबीनुसार आपल्याला तुकडा तयार करावा लागेल, आणि ही रुंदी, ही सुद्धा याच्या उंचीनुसार आपल्याला तयार करावी लागेल. हा एक आकार, हा दुसरा, इथून पूर्ण हा सफेद, आणि हा तिसरा. म्हणजे याचे 2 भाग, याचे 2 भाग आणि या आकाराचे 2 भाग, असे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याकडे एक इष्टिका चित्तीचा आकार तयार होतो. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला तयार करता येईल का? नक्की तयार करता येईल. आणि आता तोच आकार आहे, पण इथं पाहताना आपल्याला काय दिसतं? इथं पहा कसं दाखवतात, बारीक बारीक तुटक रेषा दाखवतात. कारण मी जेव्हा एखादा खोका बघतो तेव्हा मला दिसता की तो कसा दिसणार आहे. आता मी इथं ठेवलेला आहे, हे तुम्हाला काय दिसते? ही एक बाजू दिसते, ही एक बाजू दिसते, आणि इकडची एक बाजू दिसते. म्हणजे थोडक्यात मला मागची ही बाजू दिसत नाही, मला ही बाजू दिसत नाही, मला तळ दिसत नाही. पण मला दिसतात किती बाजू मग? ही एक छोटी दिसते, आपण असं काही इकडून दिसते पाहिजे की पहा ही. त्याच्यानंतर हा तळ गायब झालेला आहे, लपलाय, मला दिसत नाही. ही बाजू दिसते, हो मला दिसते. हा वरचा भाग मला दिसतोय. हा समोरचा भाग तोही मला दिसतोय. म्हणजे मला 3 बाजू दिसत आहेत. म्हणजे दिसणाऱ्या बाजू माझ्या 1, 2, 3 आहेत. पण 3च बाजूची आकृती आहे का? नाही. मग ते लक्षात येण्यासाठी आपल्याला ह्या तुटक रेषा दिलेल्या असतात. म्हणजे हा जो बाजूचा भाग आहे, हा या भागाशी जोडलेला आहे, हा भाग या भागाशी जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इथं हा 1, हा 2 हे वेगळे स्वतंत्र भाग आपल्याला इथं आपल्याला पाहिजे. तर इष्टिका चित्तीचा आकार काढताना आपण अशा पद्धतीची आकृती काढतो. तुम्ही रंगवू नका, तुम्हाला फक्त डॅश डॅश द्यायचे, म्हणजे आपल्याला आकार ओळखता आले पाहिजे. आकार कुठं कुठं लपले, काय लपून बसले, मला किती दिसतंय, काय लपून बसतंय. मग तुम्हाला आकार तयार करायचा असेल तर आपण असा एखादा खोका असेल,
काही असेल, हा पाहिला आपण, हा त्याचा वरचा पृष्ठभाग, इकडून त्याला वर ठेवलं, हा त्याचा पृष्ठभाग, असं वर ठेवलं तर हा त्याचा पृष्ठभाग. हे सगळे इकडचा हे दोन्ही समान, हे आणि इकडचा. आता हे दोन्ही बोटामध्ये धरलेत, हे दोन्ही सारखे, आणि हे मोठा भाग ज्याचा पृष्ठभाग थोडंसं मोठं आहे, याचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त येणार आहे. समजा आपण नंबर दिले, याला 1, याला 2 आणि 3, तर तिन्हीचे क्षेत्रफळ वेगळं येणार आहे. याचं क्षेत्रफळ, याची लांबी रुंदी जास्त आहे. याचं क्षेत्रफळ, लांबी त्याच्यासारखीच आहे पण रुंदी बदलली. याचं क्षेत्रफळ, रुंदी तितकीच आहे पण लांबी बदलली. म्हणजे उंची इथं काय असते, LBH. एक लक्षात ठेवा. इष्टिका चित्तीमध्ये 3 गोष्टी असतात. एक असते L म्हणजे लांबी, लेंथ. B रुंदी, त्याला म्हणतात ब्रॉड. आणि हाईट, H हाईट म्हणजे उंची. म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपल्याला इष्टिका चित्तीचं कुठलं ना कुठलं तरी माप आपल्याला मिळतं. त्याला LBH, मराठीमध्ये लांबी, रुंदी आणि उंची. इथं एक शब्द वाढला. आपण आतापर्यंतच्या आकृत्यांमध्ये क्षेत्रफळ काढताना लांबी आणि रुंदी हे शब्द आपल्याला होते. आता मात्र उंची हा शब्द आपल्याला पाहिजे. तुमच्या अभ्यासासाठी सध्याला तुम्हाला क्षेत्रफळ वगैरे नाही, तुम्हाला फारच सोपं आहे. काय सोपं आहे की या आकृतीला म्हणजेच इष्टिका चित्तीला किती कडा असतात. कडा, कडा म्हणजे काय, कडा कशाला म्हणतो आपण? कोण सांगते? कडा म्हणजे कडा कशाला रेषा म्हणतात? रेषा सर, बाजूच्या बाजूच्या सर, रेषा सर. हो सर. आणखी काय म्हणताय बरं? रेषा तर आहे, रेषा तर नुसती रेषा होती. तर आता ही रेषा काढली, तिला कडा म्हणता येईल का? तिथं फक्त एक रेषा किंवा रेषाखंड झाला. मग इष्टिका चित्तीच्या कडा कशाला म्हणू आपण? कडा म्हणजेच बाजू. शब्द नवीन आला की आपण बदलतो. आपण म्हणतो अरे त्या कडन, रस्त्याच्या कडन जायचं म्हणजे रस्त्याच्या एका बाजूने जा. कडा म्हणजे बाजू. त्या कडला कोण आहे? कडला म्हणजे त्या काठाला कोण आहे? म्हणजे या आकृतीच्या काठा, सर मी या आकृतीचा काठ. यस यस महेश. सर 12. बर, आता आपण महेश म्हणतोय 12. आपण प्रयत्न करूया. प्रत्येक जण हा माझ्याकडे इष्टिका चित्ती आकार असलेला हा खोका आहे, किंवा महेश तुझ्याकडे जर असेल तर व्हिडिओ चालू कर आणि तू प्रत्यक्ष मोजून दाखव. कारण खोकाच असावा असं काही नाही. कोणताही आयताकृती आकार असा असेल तुझ्याकडे इष्टिका चित्तीचा, तो घे आणि प्रत्यक्ष मोजून दाखव. चुकलं हरकत नाही, आपण आहोतच. एकमेकांना आपण ज्याचं चुकलं ते कसं बरोबर, तो कसा चुकला, ते दोन्ही आपल्या पद्धतीने चालू. एक वस्तू घे, व्हिडिओ चालू कर आणि ऑडिओ पण चालू कर. आणि आपल्याला इष्टिका चित्तीला किती बाजू, किती कडा, किती कोपरे आपल्याला ते पाहायचे आणि तेही प्रत्यक्ष. जमेल का महेश? आहे का वस्तू? हो सर. ओके ओके. हा हा, नाही महेश दाखवतो बेटा, एक मिनिट.
हा व्हिडिओ चालू करा. ही व्हिडिओ चालू करा तुझा. व्हिडिओ नाही चालू झाला. सर केलं नाही माझ्यासमोर तर नाही आला बेटा. सर मी केलाय. ओके इतरांना दिसतोय का? हा आता आलाय. हो सर दिसतोय. यस यस. हे 2 हे 3 आणि हे चौथी हे हा. 4 आणि खालचे 4 आणि ही 9 ही 10 ही 11 ही 12. ओके ठीक आहे. आता पहा महेशने त्याच्या जवळ असलेले एक वस्तू जी की इष्टिका चित्ती आकाराची असलेलं रजिस्टर आहे त्या वस्तू आपण करून दाखवू शकतो. अभिनव तुझ्याकडे दुसरी वस्तू आहे का? हो हा कोणती वस्तू आहे तुझ्याकडे? सर माझ्याकडे मोबाईलचं खोकं. ओके यस जसं की माझ्याकडे आहे. ओके यस यस दाखवूया. हे पहा 1 2 3 4 आणि खालच्या 4 8 6 खालच्या 4 8 9 हो. 10 11 11 12. ओके अगदी बरोबर. महेशनं सांगितलेलंही बरोबर आणि अभिनवनं सांगितलं तेही बरोबर. नक्कीच लक्षात आलं असेल. आपल्याला बाजू आणि कडा बाजू म्हणजेच कडा पहिल्यांदा डोक्यात फिट करून टाका. त्यामुळे परीक्षेमध्ये एखादा मुद्दा विचारतात या आकृतीला बाजू किती, बाजू आणि कडा मधील फरक किती, कडा किती, बाजू किती, काहीच घाबरायचं नाही. कडा म्हणजे बाजू दोन्ही समानार्थी शब्द. प्रश्न मिटला. आता बाजू केव्हा तयार होते? आता ही जी आकृती आहे आता नुसता जर आपण कागद घेतला जो की माझ्यापाशी होता याला जर आपण विचारलं की याला बाजू किती आहे तर आपण सहज म्हणू शकतो ही एक बाजू 2 3 4 कारण हे जे 4 भाग दिसत आहेत शेवटचे त्याला आपण बाजू म्हणतो. मग इष्टिका चित्तीमध्ये का बदल झाला? इष्टिका चित्तीमध्ये बदल याच्यासाठी झाला की तो भाग एकच राहिला नाही तिथं तो एकच होता म्हणून तो बदल झाला. इथं भाग दिसतोय इथं वेगळं दिसतंय खाली सारखं वेगळं दिसतंय म्हणजे इथं एक जर नवीन आला याच्यामध्ये तिथं नव्हता त्या कागदामध्ये हा यश नावाचा मित्र नव्हता. फक्त बिचारे एल आणि बी दोघच होते. त्या दोघात हा तिसरा आला आणि बदल झाला. इथं लांबी आणि रुंदीच होती म्हणून तिथं 4 बाजू झाल्या. पण एक उंचीमध्ये घुसली इथं आणि ही उंची काय केली तिनं हा वरचा एक भाग वर करून टाकला खालचा भाग खाली करून टाकला. जसं स्लॅब आहे आणि खालचा पाया झाल्याच्या नंतर वरचं जे बेसमेंट आहे. बऱ्याचदा शहरामध्ये काय करतात हे बेसमेंट कंप्लीट झालं की अगोदर एक पिलर उभे करतात. समजा ग्रेड धरून आपण 4 पिलर आहेत आणि या 4 पिलरवर स्लॅब टाकून देतात. ही मधील पोकळी तयार झाली. दुरून बघितलं आपण लक्षात घ्या की हा एक आयताकृती आहे इकडे आयताकृती दिसतोय वर दिसतोय इथे. मग इथं हा भाग ही जी उंचीमध्ये घुसली त्याच्यामुळे एक वेगळाच आकार तयार होऊन बसला उंचीमध्ये घुसल्यामुळे. त्याच्यामुळे झालं काय इकडं बाजू तयार झाली इकडे बाजू तयार झाली. दोन वेगळ्या रुंदीच्या बाजू तयार झाल्या. समोरून बाजू तयार झाली पाठीमागून बाजू तयार झाली. त्या दोन तयार झाल्या आणि अगोदर तिथं होतेच. अशा पद्धतीने तो बदलला. मग आता इथं बाजू म्हणजे हे जिथं कागद मुडपवल्यासारखं आपल्याला वाटतं त्या दोन कागद दोन कुठे मुडपवलेली जागा म्हणजे ती झाली त्याची बाजू. ही 1 हे 2 हे 3 आणि 4 हे झाले 4. सेम इकडे 4 आहे तर इकडे 4 आहे. 4 हे 4. आता एखाद्या वेळेस काय होत्या हा त्याला काय सांगितलं असं इकडं 4 आहे इकडं 4 आहे मग इकडं 4 आहे इकडं 4 आहे इकडं 4 आहे इकडे 4 आहे.
6 वेळा आणि एखादं म्हणू शकतो की इथं 24 कडा आहे. गडबड होऊ शकते. तेव्हा सर तो 24 पर्याय आधीच देणार एक नंबरला. यस. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं की या आकृतीला किंवा मोबाईलच्या खोक्याला किती कडा असतात, पर्याय क्रमांक 1 24, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 असेल 8 किंवा काही. आणि आपण काय लक्षात ठेवलं, व्हिडिओ पाहता पाहता हा सर काय सांगितलं, इकडे 4 असतात मागे 4 असतात. हा आता समजलं बाबा, इकडे 4 इकडे 4 8. आता मग इकडे 4 इकडे 4 8, हे 4 आणि हे 4, 8 गुणिले 3 झाले 24. माझं उत्तर बरोबर. आणि जेव्हा प्रश्नपत्रिका तपासली जाते तेव्हा तिथं मिळतात 2 पैकी 0. असं का झालं आर्यन? सर मी सांगू, तिथे आपल्याला 12 पाहिजे होते ते आपण 24 केले. का केले? तू काय आणि तू कारण सर आपण ते डबल त्याने आपण ना एक बार तुम्ही ना डबल टिबल मोजली. ओके, गडबड काय झाली? मी या बाजूला ही जी बाजू आहे लांब गुणिले रुंदी. इकडेही मोजतोय, ही उंची मी इकडेही मोजतोय इकडेही मोजतोय. पुढे कावळ्यासारखं झालं, दोन्हीकडे मोजलं चाललंय म्हणून चूक झाली. मग आपल्याला मोजताना लक्षात घ्या ही पहिली बाजू 1, म्हणजे इथं मला किती बाजू दिसतात ते आपण पाहू शकतो. आपण ही 1, हे 2, हे 3 आणि हे 4. म्हणजे आपण हा पृष्ठभाग पाहिला, हे 4, इकडं पण 4 आहे कारण याचा संबंध इकडे काय आलेला नाही. 8. आता 9, ही एला आणि एला दोन्हीला एक जोडलेली आहे म्हणून आता वेगळं धरायचं नाही. म्हणजे इथला वरचा पृष्ठभाग 4, खालचे पृष्ठभाग 4 आणि आता हा जो मधला भाग आहे उंचीचा 1, हे 2, 3 आणि 4. म्हणून 4 गुणिले 3 बरोबर 12. अभिनव आणि महेश दोघांनी अगदी योग्य पद्धतीने सांगितलं. आणखी कुणाला लक्षात नसेल तर आता लक्षात येईल तुम्हाला की इष्टिका चिठ्ठीला बाजू किती 12, इष्टिका चिठ्ठीला कडा किती 12. एकच प्रश्न 2-3 वेळा विचारला जाऊ शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. इष्टिका चिठ्ठीमधील कडा व बाजू यातील फरक किती? हॅलो सर. हा, इष्टिका चिठ्ठी मध्ये परिमितीचे चारी बाजूचा भाजक. प्रश्न माझा काय लक्षात घ्या, इष्टिका चिठ्ठीमध्ये बाजू आणि कडा यामध्ये फरक किती? कितीचा फरक पडेल? सर 12 मधून 12 गेले 0च राहतील ना. मग कितीचा फरक पडेल? 0चा. मला उत्तर पाहिजे ना, मला योग्य पर्यायाचं उत्तर पाहिजे. फक्त की काय येऊ शकतं तिथं मी त्याला म्हणणार नाही काय हो तुम्ही परीक्षा तुम्हाला एवढं येणं काय 6 संख्येचा गुणाकार करायला पाहिजे आम्हाला, असं तुम्ही नाही लिहून देणार. त्याला काय पाहिजे, त्यानं जर इथं लिहून दिलंय 6 गुणिले 3, त्याला फक्त उत्तर पाहिजे 11. त्याला घेणं देणं नाही. मग मी विचारलं तुम्हाला बाजू आणि कडा यातील फरक किती इष्टिका चिठ्ठीमध्ये? कसा? मी काय म्हटलं उत्तर होतो सर कडा म्हणजे तिथला कोपरा आहे का तो? हा, सर बाजू म्हणजे ती लाईन. बघा म्हणूनच ते गोंधळ होतो म्हणून मला माहित होतं. कडा त्यालाच म्हणतात आणि बाजू 12 मधून 12 गेले 0. बाजू आणि कडामध्ये भेद करू नका. याला किती कडा आहे, याला किती बाजू आहे? 12 मधून 12 गेले तर 0 सर. म्हणजे 12 कडा म्हणजेच 12 बाजू आहे. बाजू आणि कडा दोन्ही सारखे आहे. आणि हा जो भाग तुम्ही विचार करत असाल बाजू म्हणून, हा बाजू नाही, हा पृष्ठभाग आहे.
म्हणून याला क्षेत्रफळ म्हणत नाही इष्टिका चित्तीमध्ये. इथं प्रत्येक पुठ्ठा वेगळा करता येतो, हा वेगळा करता येतो, हा वेगळा करता येतो, हा 6 पुठ्ठे वेगळे करता येतो. म्हणून याला क्षेत्रफळ म्हणत नाही, त्याला पृष्ठफळ म्हणतात. फरक आहे. जेव्हा आपण इष्टिका चित्तीच्या पुढे भागामध्ये जाऊ तेव्हा तिथं तुम्हाला फरक लक्षात येईल. पण आता मात्र लक्षात ठेवा कडा किती बाजू किती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये अशा पद्धतीने आपला गोंधळ होऊ शकतो. तर कडा बाजू दोन्ही सारखे. कोपरे, आता कडा बाजू लक्षात आलं. पुन्हा आणखी एकदा दुसऱ्या आकृतीमध्ये घेऊ. असंच फक्त दाखवलं आणि विचारलं की या दिसणाऱ्या आकृतीला बाजू किती. फक्त समोरचा भाग लक्षात घ्या. 4. 4. तर ही एक बाजू, ही एक बाजू, एक तिसरी आणि ही चौथी. 4 बाजू. आणि मीच विचारलं आणखी पुन्हा की या आकृतीला कडा किती. 4. एक कारण दोन, कडांबाजू तीन, एकच. 4 कडा आहे म्हणजेच याला 4 बाजू आहेत. मग ह्या 4 इकडं आहेत, ह्या 4 पाठीमागं आहेत. 4 आणि 4 आहे. आणि इथं हे उंची एकदा आहे, इथं दोनदा आहे, इथं तीनदा आणि इथं चौथी. म्हणजे अशा पद्धतीने आपण कडा, कारण या आकृतीच्या बाजू किती, इथं आपण 4च म्हणणार, पण या 4 म्हणताना वरच्या बाजू मोजल्या होत्या, ही मोजल्या होत्या अगोदर याच्यामध्ये, इकडं 4 मोजल्या होत्या याच्यामध्ये आल्यात त्या, म्हणून आपल्याला इथल्या 2च घ्याव्या. का 2च घ्यायच्या. इकडच्या घेताना इथं तर 4 दिसतायत, मग 2 का घ्यायच्या. कारण ही बाजू वरच्यात मोजण्यात आलेली आहे, सामायिक भिंत आहे, नाही जमणार. इकडची ही एक सामायिक भिंत आहे, नाही जमणार, मला एवढीच बाजू पाहिजे, हाच भाग पाहिजे. पण ही बाजू किंवा ही कडा या दोघांमध्ये मोजण्यात आलेली नव्हती, म्हणून मी ही एक, ही 2, या बाजूने ही आणि ही, अशा मिळून मी 4 घेणार, या 4 घेणार आणि इकडच्या 4, अशा माझ्याकडे 12 या ठिकाणी आता उदाहरणे पुष्कळ दिलेली आहेत. खूप उदाहरणे तुमच्याकडे आहेत, तुम्ही स्वतः तयार करू शकता. छोटे छोटे कुठे जास्त वह्याचे ते 2 सारख्या आकाराचे, 2 थोडे वेगळ्या आकाराचे, 2 वेगळ्या आकाराचे, 3 प्रकारचे कुठे तुम्हाला कापावे लागतील. एक समजा हा छोटा किंवा सगळ्यात चांगलं जर काही असेल उदाहरण तुम्हाला, तर आपल्या टप्प्यात काय मस्त पैकी तसं तुम्ही करू शकता उदाहरण. तर त्यावर तुम्ही उदाहरण सोडू शकता. मग हे झालं इष्टिका चित्तीच्या बाबतीमध्ये. याला कोपरे किती. आता कोपरे राहिले, बाजू झाल्या, कडा कोपरे असे 2 भाग. म्हणून तुम्हाला म्हणलं मी अगदी शेवटी तुमच्या लक्षात आपण काय घेणार. तर आजच्या या घटकामध्ये इष्टिका चित्ते आणि घड या आकृतीला किती कडा असतात, किती कोपरे असतात. कोपरे वेगळे, कडा वेगळे. आपल्या शरीराला एक भाग असा आहे की ज्याला आपण कोपर म्हणतो, हा आपल्याला माहित आहे. कोपराचं वैशिष्ट्य काय सांगता येईल मला, तुम्हाला सांग, थोडस विज्ञान मध्ये जाऊया. तिथं कोण तयार होते. कोण तयार होतो. चला गणितामध्ये घुसला, व्हेरी गुड. चला आणखी कोपराचं शरीरासाठी वैशिष्ट्य काय. सर हात हलवण्यासाठी, काही काम करण्यासाठी सर आपण हात हलवतो. सर जेवण्यासाठी. अगदी सर. आता उपयोग आहे. सर. ओके. हा खांदा आहे ना, सर लघुपण तयार होतो. उकळीचा खांदा आहे, उकळीचा खांदा, उकळीचा खांदा तयार करायला जमतात सर. उकळीचा खांदा नाही. एक वाक्य लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो. एका वाक्यात तुम्हाला एका गीतामध्ये तुम्हाला पाठ होऊन जाईल. सहज विषय निघाला म्हणून आता. बिजागरीचा कोपर ढोकर, बिजागरीचा कोपर ढोपर, उखळीचा तो खांदा. बिजागरीचा कोपर ढोपर, उखळीचा तो खांदा,
कवटी फिरते खिळी भोवती सरके मनगटी सांगा. मी लिहून देतो. विद्याधरीचा कोपर ढोकर पुढे काय सर? लिहून देतो. आपल्या शरीराचे सांधे कधी दुखणार नाही. विद्याधरीचा लिहून घेते. दीपक माईक बंद कर. बिजागरीचा कोपर ढोपर उखळीचा तो खांदा कवटी फिरते खिळ्या भोवती सरके मनगटी सांगा. दीपक माईक बंद. सर लघुकोण तयार होतं हातामध्ये. हो आता तुम्हाला त्याच्या पुढे जायचं आणखी त्याच्या पुढे जायचं. काटकोन आणि विशाल कोण पण तयार होते सर. यस हा जो भाग आहे एवढं 4च वाक्याचं घेण्यासाठी मला आणखी 1 तास लागणार आहे. तुम्हाला घ्यायचं तर नंतर मी घेतो. फक्त सध्या लक्षात राहू द्या. बिजागरीचा कोपर ढोपर उखळीचा तो खांदा कवटी फिरते खिळ्या भोवती सरके मनगटी सांधा. म्हणजे आपल्याला शरीरामध्ये सांधे आहेत. एक सांधा आहे बिजागरीचा सांधा, नंतर आहे उखळीचा सांधा, नंतर आहे खिळीचा सांधा आणि चौथा आहे सरकता सांधा. हे 4 प्रकारचे सांधे आपल्या शरीरामध्ये मेकॅनिक मध्ये बसवलेले आहेत आणि त्या 4 सांध्यावर आपलं शरीर चालतं. कुठंतरी बिजागरीचं काम करावं लागतं, कुठंतरी उखळाचं काम करावं लागतं, कुठंतरी खिळीचं काम करावं लागतं, कुठंतरी सरकता सांध्याचं काम करावं लागतं. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण नेमकं लक्षात यावं म्हणून हे वाक्य जर तुम्ही पाठ केलात तर तुम्हाला विज्ञान मधल्या सांधे या घटकावर काहीतरी विचारलं तर तुम्ही विचार करून तुम्ही सांगू शकता. सांगूच थोडं. बिजागरीचा कोपर कोपर हा जो आहे मी तुम्हाला विचारलं होतं वैशिष्ट्य काय. पहा मी हात हा असा करू शकतो. कुठं माझ्या डोक्याकडे माझ्या खांद्याकडे वरच्या बाजूला मी मुडकू शकतो. मला खाली वाकवायचं आहे. जातो का? इथून खाली जातो का? नाही सर. नाही सर जात नाही. आता असं उदाहरण तुमच्या घरी काय आहे बरं? एखादी वस्तू अशी काय आहे की जी समोरच येते पण मागे जातच नाही? सरदार. करेक्ट. आपल्या घराचा दरवाजा. जो दरवाजा एक साइडच जातो दुसरीकडे जात नाही. बरोबर आहे. तिथं त्याला जे कोपऱ्यामध्ये जे लाकडाच्या दोन्हीच्या सांध्यामध्ये म्हणजे एक लाकूड आणि हा दरवाजा याच्यामध्ये जे लोखंडाच्या पट्ट्या जोडलेल्या आहेत त्याला 3-3, 4-4 छिद्र असतात. एक पट्टी 2 असतात त्या. एक पट्टी चौकटीला, एक पट्टी दरवाजाला. ती जी पट्टी अशी उघडते त्याच पट्टीला बिजागरी म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला म्हणले बिजागरीचा सांधा. त्यालाच इंग्लिश मध्ये एंजस म्हणतात. आणि आपल्या भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये बिजागरीचा सांधा म्हणतात. म्हणजे एका बाजूला मुडकते पण दुसरीकडे मुडकूच शकत नाही. तो झाला बिजागरीचा सांधा. मग हा आपल्या इथं आहे कोपर ढोपर म्हणजे आपल्या मागच्या बाजूला पण आहे. तुमचा पाय पण पहा गुडघा जो आहे तो सुद्धा समोर येत नाही मागेच जातो.
एक पद तिथं सुद्धा तुमचा तो आकार आहे. त्याच्यानंतर उखळीचा तो खांदा. उखळ उखळ तुम्ही पाहिजे मला माहित नाही पाहिले की नाही पाहिले. एक असा खोल एक सर मला माहितीये. जसं खलबत्ता प्रत्येकाच्या घरात आहे. येस खेड्यामध्ये सगळ्यांकडेच आहे. त्या उखळामध्ये भलं लाकूड मोठं मुसळ जर तुझ्या घरी आता कुठे तर सर ते जमिनीत लावलेलं असतं. डाळ टाकून जमिनीत लावलेलं असतं. जस्ट आता कुणाकडे असेल तर तुम्ही दाखवू शकता. जस्ट मोबाईल तुमचा घेऊन तिथे दाखवू शकता. फोटो माहिती सगळं आहे तरी पण माहिती व्हावं म्हणून कारण प्रॅक्टिकली करूया आता. उखळ आणि मुसळ कोणाच्या घरी असेल तर लाईव्ह दाखवा. मी तुम्हाला सांगतो मी उखळीचा खांदा म्हणजे काय. सर आमची ताई Yes. पण ना ते कुठे माहिती नाही फोटो काढून पाठवून कुठलं कसं आहे काही नाही आपला आकार फक्त माहित झाला दिसला असं म्हणून काही अडचण नाही. थांबा शोधतो. ओके कुठलेला असू द्या काही असू द्या मुसळ असेल तरी चालते नसते का काटून चालते आपल्याला लाकूड काही घेतलं तरी चालते. हॅलो सर बघा. हॅलो सर हा बघा. हा ते पण दाखवतोय. ओके एक मिनिट व्हिडिओ नाही हे बरं ठीक आहे हे तर लोखंडाचं आहे. आपल्याला लाकडी असलं तर खूप चांगलं झालं असतं. लोखंड दगडाचं जे असते ना ते बरं ठीक आहे हे पण राहू दे. एक मिनिट हे असं थोडं थोडं हा हलू नको त्याला तसंच राहतं. एक मिनिट आता बघ आमची ताई दाखवू का? हा अभिनव तुझा कसं दाखव मग दोघांपैकी कोणतं करायचं मी सांगतो. एक मिनिट दीपक थोडा व्हिडिओ बंद कर. दीपक एक मिनिट दीपक थोडा व्हिडिओ बंद कर. हा ते सोबत आहे. हा यस 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 हे आता त्याच्यामध्ये आता पहा एक मिनिट मला पण हा हे आहे उखळ. आता अभिनव तुझ्या सोबत कोणी आहे का तिथं? नाही सर का? बरं तुझ्या एका हातामध्ये एक काटून घे. मुसळ असेल तर ठीक आहे नसेल तर दुसरं लाकूड छोटंसं एक लाकूड वगैरे काही पण घे. हा हा आता ते लाकूड त्याच्यामध्ये असं फक्त फिरव मध्ये फक्त आता पहा या ठिकाणी आता आपल्या शरीराकडे आता व्हिडिओ बंद असू दे. आता माझ्याकडे पहा हा व्हिडिओ बंद ठेवा. यस यस तिथं काय होतं एक उखळ की ज्याला एक छिद्र आहे आणि आपल्याला दिले उखळीचा तो खांदा. त्यानंतर काटून आपण ग्रहित केलं की ते मुसळ होतं. त्या उखळ म्हणलं की जोडीदार मुसळ आली. ते लाकूड तर ते मुसळ त्याला त्याच्यामध्ये गोल फिरू लागला. आपला हात उखळीचा तो खांदा म्हणजे हा खांदा आपला हात गोल फिरतो. म्हणजे इथं उखळ आहे आपल्या इथं आहे इथं आहे. या दोन ठिकाणी आपल्या शरीरामध्ये उखळ बसवलेला आहे आणि त्या उखळामध्ये आपले दोन्ही हात आपण गोल फिरवू शकतो. त्याला म्हणतो आपण इथं उखळीचा तो खांदा म्हणजे इथं आपल्याकडे जे गट आहे त्याला आपण उखळीचा सायमा असतो. दुसरा झाला कवटी फिरते खिळी भोवती. तर खिळ्या म्हणजे खिळी भोवती काय खिळ्या कवटी फिरते खिळी भोवती काय खिळ्या एक शब्द थोडासा बदल करू. कवटी फिरते खिळी भोवती. आता खिळी ही आणि किंवा आपली कवटी काय होते इकडं गाडीचे चाक बैलगाडीचे चाक खिळी राहते. खिळा बैलगाडीच्या चाकाला खिळी राहते गोल गोल भोवती फिरते की चाक. मग इथं ती जी खिळी आहे सर खिळी म्हणजे मला सांगा. सर आमच्या इथे छोटी खेळण्यातली उखळ आहे. दाखवू ओके का? ओके दाखवून टाका लागेल काही हरकत नाही दाखव. तर आपली जी कवटी आहे जणू की ही आपलं जे मान आहे हा जो भाग आहे सर हा एक हा माझ्याकडे ना उखळ आहे खेळण्यातली. हा दाखव व्हिडिओ चालू कर मला दिसत नाही आहे. हा सर 2 मिनिटं थांबा. वरती बरं ठीक आहे ओके
म्हणजे एक खिळी ठेवलेली आहे, तो एक वस्तू ठेवली आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी फिरतंय. म्हणून इथं ही जी आपली कवटी आहे, कवटी म्हणजे आपला वरचा भाग. कवटी फिरते खिळी होती. मी इकडं तिकडं इकडं तिकडं करतो. याला म्हणतात कवटीच्या खिळीचा सांगा. तिसरा प्रकार आहे खिळीचा सांगा. हा या तन्मय आणि प्राजक्ता काहीतरी दाखवत आहे. हा ओके यस 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 हा अगदी लाकडाचं बनवलेलं लाकडी वस्तू खेळण्यातली वस्तू जे तुमच्या तुझा माईक बंद आहे बेटा. हा सर, तन्मय, ही आहे ना ह्याच्यावरच फक्त जरा हे कुठेतरी आहे ते शोधतोय. नाही काही नसलं तरी आपली पेनचं झाकण सुद्धा तू वापरू शकतोस. त्याला एखाद्या पेनचं झाकण तू मुसळ म्हणून वापरू शकतोस. आहे की नाही? येस. म्हणजे माझ्याकडे वस्तू नाही काहीच नाही, मी सर. दुसऱ्या वस्तू पर्याय शोधू शकतो. सर Yes. आम्ही ती प्राजक्त त्याच्यात शेंगदाणा घेते आणि ठोकत बसते. हा ओके चालते कारण लेकरांचा त्यामुळे खेळ आहे. ह्यातनं असं झालंय. चालते एक मिनिट हा तसंच छेद व्यवस्थित धर त्याला व्यवस्थित हं. एक ओके ठीक चालेल. म्हणजे तुमच्याकडे वस्तू आहेत पण त्या आपल्या शरीरासाठी विज्ञान करून काय करतात हे महत्त्वाचं आहे. आमच्याकडे पण एक स्टीलचं सर माठ आहे, आम्ही ते खेळ भांड्यात वापरतो. पण तर सर ते घरी आहे. ठीक आहे ओके बरं. तर कवटी खिळीचा स्थान म्हणजे इथं जो आहे आपल्या कवटी आणि मान हे जो आहे हा भाग इथं खिळीचा सांधा आणि सरके मनगटी सांधा आपलं मनगट जे आहे आता इथं पहा हा जो भाग आहे याला आपण मनगट म्हणतो. इथं हा भाग याला जर आपण असं त्याला लांब होऊ शकतो जवळ घेऊ शकतो. पहा म्हणजे आता किती त्वचा जवळ आली ती त्वचा आपली लांबते म्हणजे इथं सरकते. हा सांधा जो आहे तो सरकता सांधा. मग हा इथं आहे, दोन्ही हातात आहे, दोन्ही पायात आहे, दोन्ही पायाच्या मनगटाजवळ आहे, दोन्ही हाताच्या मनगटाजवळ. हे सरकते सांधे म्हणून म्हणतात ना सांधे लय दुखायले. कोणता सांधा दुखतोय? सर अजून दोन वेगळ्या प्रकारच्या भेटल्या उकळी. आणि हे बघा हा ओके म्हणजे खेळण्याचं जरी असलं तरी आता तू फक्त ते जे मुसळ आहे ते फक्त तू त्याला फिरून दाख त्याच्यामध्ये फिरव एक कोणीकडे फिरू शकतो आपण म्हणजे हा माझा हात आणि माझं उखळ इथं आहे ते मी फिरवू शकतो. ओके यस ओके बेटा. ही मोठी आहे आणि ही लहान आहे. हा म्हणजे पण आता तुम्हाला लक्षात आलं की तिथं विज्ञान काय लपलंय ते ती वस्तू बनवलेली आहे पण त्या वस्तूचा वापर ईश्वरी शक्तीने आपल्या शरीरात अगोदर करून दिलेला आहे. की याचा वापर काय आहे? अरे हा उकळीचा सांधा आहे, याप्रमाणे उकळामध्ये काम केलं जातं. हा सरकता सांधा आहे, हा बिजागरीचा सांधा आहे आणि बिजागरी उकळी आणि हा खिळीचा सांधा. खिळीच्या सांध्यामध्ये गरगर फिरत नाही, गरगर मान आपली फिरत नाही, इकडून इकडे जाते इकडून इकडे जाते 50% 50. ओके ठीक आहे सहज विषय निघाला होता आपला म्हणून हॅलो सर. यस हॅलो सर, रंग हात की आणत्या का ध्यान करू. हा तर आता हे झालं थोडस विज्ञानमध्ये आपण घुसलो की कोणत्या प्रकारचे सांधे आहेत. बिजागरीचा कोपर ठोपर उकळीचा आता गाणं म्हणून त्याला छोटस पाठ करायचं. बिजागरीचा कोपर ठोपर उकळीचा खांदा कवटी फिरते खिळी भोवती सरके म्हणजे चार ठिकाणी सांगितले. बिजागरीचा सांधा, उकळीचा सांधा, खिळीचा सांधा, सरकता सांधा. सर आता एक भाग राहिला तो पण आपण पूर्ण करूया. आपला विषय निघाला कुठं आकृतीला कोपरे किती आणि त्या कोपऱ्याहून आपण घुसलो आपल्या कोपरात आणि या कोपऱ्यातून आपण
जाणून घेतले सगळे चालते. विषय हे असेच असतात, एकमेकावर अवलंबून. म्हणजे एका कामाला गेलो तर लागले 2-3 कामं कमी येईल. मग चालता चालता निघालो प्रवासात, सापडले काही शिकण्यासारखं, घेतलं आणि तुमच्या लक्षात कदाचित ते बसेल. आता कोपरे किती? चला, रोहिणी किती असतील कोपरे? रोहिणी असेल किंवा प्राची असेल, आपल्याला इष्टिका चिठ्ठीला, नाही तर आता पुन्हा आणखी विद्यार्थ्यांमध्ये जा. आता आपलं जायचं या आकृतीला कोपरे किती? कोपरे म्हणजे माहिती आहे तुम्हाला की जिथं तो कोण तयार झालेला असतो. मग तो लघु कोण असेल, विशाल कोण असेल का काटकोन असेल? किती कोपरे तयार झाले मोजू शकतात? 6. आर्यनचं म्हणणं आहे 6. 1 2 3 4 5 7 6 कोपरे, 6 कोण. ठीक आहे, ओके ओके. आणखी तन्मय, रोहिणी? 8 सर, 8 8. तर 8. 8. बर, चला आणखी बघूया, मोजून बघूया. तुझ्याकडे वस्तू असेल तर मोजून दाखवा रोहिणी. दाखवू का मी सर? बरं सर. रोहिणी दाखवते. ठीक सर. हा, वस्तूचं नाव काय आहे? हा, वही. वही आहे. चला, हा, हे खालचं एक, हे 2 3 4 5 6 7 8. 8 आहेत सर. 8 आहे. ओके. आता आर्यन म्हटला होता 6. आर्यन तुला का 6 वाटले बरं? कोणते 6 आहे? सर चुकला हरकत नाही, आपल्याला इथं पाहिजे. आपलं काहीतरी चुकत असते किंवा मला कुठेतरी अडचण आहे म्हणूनच आपण इथं गप्पा मार. काल साहेबांनी सुद्धा फोन केला होता, आंबेडकर साहेबांनी, प्राचार्य साहेबांनी, आणि त्यांनी सुद्धा बसवले तुमच्या गप्पा टप्पा छान चालतात म्हणून. तर आपण फक्त नाही नाही हे केलंच पाहिजे अशातलं नाही, तुमच्याशी चर्चा करत आहे, तुम्हाला बोलत बोलत, तुमच्या आई वडिलांशी बोलत बोलत, तुमच्या अडी अडचणी समजून घेत घेत आपल्या गप्पा आहे आणि गप्पातून आपण शिक्षणाचा प्रयत्न करतो. यस. अरे तुला का वाटलं बरं 6 असते म्हणून? कोणत्या 6 घेतला तू? सर मी पृष्ठांची संख्या घेतली. हा, म्हणजे थोडीशी गडबड झाली. कारण आपण मी एवढं म्हणलो होतो की आपली गाडी चालली होती कोपर या शब्दावर. कोपरावर शब्द, कोपरे किती, त्या कोपऱ्यावर आपली गाडी घुसली. कोपऱ्यात नाही घुसली बरं, कोपरात घुसली आणि त्या कोपरातील सांध्याने आपल्याला इतर 3 सांध्याची ओळख करून दिली. म्हणजे विज्ञान मध्ये घुसलो, पुन्हा तिथून पुन्हा मूळ पदावर आलो. झालं कसं सांगतो मी तुम्हाला व्यवहार त्याच्यामध्ये. इथं वसमत आहे, इथं नांदेड आहे, इथं अर्धापूर, 3 गाव आहे. नांदेड वसमतला असाही जाता येईल, पण झालं कसं, यांनी अगोदर अर्धापूरहून गाडी वसमतला, वसमतून नांदेड, मला अर्धापूर म्हणजे येता आला, पण नाही, मला या मार्गाने आधी जायचं, इथून मला इकडे, म्हणजे या मार्गावर आम्ही गेलो, इथून परत आलो, परत इकडे गेलो. बऱ्याचदा तुम्ही पहा, तुमच्या जर खेडेगावामध्ये कोणी असाल तर शहरामध्ये जाणारी गाडी अगोदर तुमच्या गावात येते, तिथून पुन्हा त्या वापस पहिल्या ठिकाणावर जाते, पुन्हा परत जाते. असं म्हणून आपण काय केलं, इथं कोपरे शिकताना सुरुवातीला कोपरे पाहिलं, कोपऱ्याच्या नंतर आपण सांधे पाहिले, सांधे पुन्हा आपण कोपर शब्दावर परत आलो आणि तिथून पुढे आपल्या गाडीचा प्रवास. म्हणजे मध्ये गाडी गेली, गल्लीमध्ये घुसली किंवा छोट्या गावामध्ये घुसली आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. तसं आपण केलं आणि म्हणून कोपर हा शब्द होता. तू सांगितलेलं उत्तर तुझं बरोबर आहे, तुझं ते उत्तर जे आहे ते आता सांगितलेल्या पद्धतीनं बरोबर आहे. पृष्ठांची संख्या सांगितली, पण पृष्ठ आपण घेतले नाही, आपण सध्या घेतोय कोपरे. ठीक आहे, पण तुला चूक लक्षात आली तेव्हा. ओके, काय अर्थ? तर कोपरे रोहिणीने सांगितले, कोपरे म्हणजे ज्या ठिकाणी कोण तयार, इथं कोण तयार झाले, हा एक, हा
काटकोन 1 2 3 4 इथं 4 कोपरे तयार झाले. आता हा जो कोपरा आहे याला लागू आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे, म्हणजे इथं हा 3 जागी आहे पण बिंदू एकच आहे. आता असं नाही करायचं की इकडून घेतला इकडे कोपरा तयार झाला नाही, मग फार गडबड होऊन बसेल. हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. बोट माझ्याकडे कोपरा आहे सर, दाखवू काय वस्तू आहे? हा, बोट ठेवल्याच्या नंतर तो जर सगळीकडे येत असेल तर तो सर एक. तुमच्या बोर्डला पण आहे कोपरे, हा? तुमच्या बोर्डला पण आहेत कोपरे. हो आहे. नाही आता मी मुद्दाम थोडस ठोकळत मोबाईलचं फोकस घेऊन तुम्हाला सांगतो. इथं हा जो कोपरा आहे तो या पृष्ठासाठी आहे, या पृष्ठासाठी आहे, याच्यासाठी. तिघ जण जोडले तिथं, 1 2 3 जोडले, एकच बिंदू कॉमन आहे. कॉमन तोच घ्यायचा. 1 2 3 4. आता मागची बाजू घेतली, आता मात्र पृष्ठ बदललं, इथं पृष्ठ बदललंय म्हणून 1 2 3 4 अशा पद्धतीने 4 अधिक 4 म्हणजे आपण कडा पाहिल्या तर कडा आपल्याला मिळाल्या 12, ज्या की 4 अधिक 4 अधिक 2 अधिक 2 या पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर आपण आता पाहिले कोपरे जे की आहे 8 आणि पृष्ठ जे आताच आर्यने सांगितले, पृष्ठ म्हणजे किती तुकडे लागतील तुम्हाला ही आकृती तयार करण्यासाठी. तर मला या आकाराचे 2 लागतील, या आकाराचे 2 लागतील आणि या आकाराचे 2 लागतील. म्हणजे उंचीचे 2 प्रकारचे 2 आणि तळ आणि छत हे 2 असे एकूण मला 6 पृष्ठ लागतील. 6 तुकडे 6 पुठ्ठे जर मी एकत्र केले तर माझी एक बंदिस्त आकृती तयार होईल. तुम्हाला नवोदय मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो. यापासून तयार होणारी आकृती कोणती? हे सगळे जर आकार दिले आपल्याला तर एक हे 6 पृष्ठ आहेत पहा. हे 1 हे 2 हे 3 3 प्रकारचे. या तिघांपासून काय तयार होईल? तर या तिघांपासून असा एक इष्टिका चित्तीचा खोका तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला पृष्ठांची संख्या, कडांची संख्या आणि कोपऱ्यांची संख्या आकृतीमध्ये काढता येते. आता प्रत्येक वेळेस वस्तू असेल असं नाही, मग इथं कसं मोजायचं? आपण दिलेल्या आकृतीमध्ये बघूया. पहा 1 2 3 4 5 6 7 8 इथं टिंबनच जोडलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ एक पृष्ठ पाठीमागे गेले, त्याचा कोपरा इथं आहे. म्हणून 1 2 आता याला कोपरा घ्यायचा नाही, हा कोपरा नाही, ही बाजू आहे, इथं कोपरा नाही. हा एक कोपरा, हा 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8. अन्यथा इथं एक इथं एक विनाकारण 2 वाढून बसते नाही, तो तिरपा भाग आहे, तो कोपरा किंवा तिथं कोण नाही. म्हणून 8 कोपरे, पृष्ठ 6 1 याच्या मागचं 2 3 त्याच्या समोर 4 वरचा 5 तळी 1 6 पृष्ठ. कडा 1 2 3 4 5 6 7 8 नंतर इथं आता 9 10 11 12 हे तिरप्याचे काढलेले आहे. म्हणून कडा किंवा बाजू 12 कोपरे 8 पृष्ठ 6 हे झालं इष्टिका चित्ती. आणि हा जो आकार आहे घन, या घन आकाराची वस्तू तुमच्या घरी आहे काय? कुणाकुणाच्या घरी आहे? आहे का तुमच्याकडे घनाकृती एखादी वस्तू? आहे
काय आहे बरं? सर आपल्या घड्याळाचं खोकं. ओके, चौकोनाकृतीचं चौरसाकृती असेल तर आहे. चला, मी एक वस्तू दाखवतो. दाखवू का सर? माझ्याकडे एक वस्तू आहे, ही पण तुमच्याकडे असते. क्यूब. ठोकळा. क्यूब सर. क्यूब म्हणजेच घन. क्यूब हा इंग्रजी शब्द आहे. क्यूब मीन्स घन. स्क्वेअर म्हणजे वर्ग. सर हे पहा. क्यूब म्हणजे घन. यस, घन. हा यस यस, आपल्याला आबिडो दाखवतो एक ठोका. हा, थोडं वर घे बेटा. हा यस, चौरसाकृती असेल. हा, इथं आता इष्टिका चिती इकडून होतो. आपल्याला वरचं पृष्ठ जर पाहिलं तर आता हा इष्टिका चितीच आहे बेटा, कारण त्याची लांबी, रुंदी, उंची तीनही सारखं असेल तरच तो इष्टिका हे घन, आणि फक्त वरचा पृष्ठभाग जो आहे तो मात्र चौरसाकृती आहे. ओके, आता तुम्हाला दुसऱ्या एका वस्तूचं नाव सांगतो. बहुतांश तुमच्याकडे असेल. तुम्ही जो क्यूब खेळता, एकत्र रंग आणता, तो कम्प्लिटली चौरसाकृती आहे. ज्याची लांबी सारखी, ज्याची रुंदी सारखी, ज्याची उंची सारखी. म्हणून तर चौरसाला आपण तेच म्हणतो ना, सगळ्या सर बाजू सारख्या. हे बघा, कॅमेरा ऑन करून दाखवतो. यस यस, दाखव. म्हणजे इतरांना पण लक्षात येईल. यस, हीच वस्तू मला सांगायची होती. थोडं वर घे. यस. ओके, याची तुम्ही स्केलच्या मदतीने त्याची लांबी, रुंदी मोजा. कम्प्लिटली चारी बाजू सारख्याच मापाच्या तुम्हाला सापडतील. म्हणून तर कुणीकडे फिरवलं आणि कोणताही रंग कुठे बसवतो म्हटलं तर खाली वर होत नाही. त्याला म्हणतो आपण घन. घनाकृती आकृती असेल तर याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दाखवलं जातं. तर याच्यामध्ये सुद्धा काही भाग लपलेला आहे जो मागे आहे. पण याला सुद्धा 1 2 3 4 आपला तन्मय त्याच्या बाजू मोजून दाखव बेटा, कडा मोजून दाखव. व्हिडिओ चालू कर आणि त्या क्यूबच्या एकदा बाजू मोज, एकदा कोपरे मोज आणि एकदा पृष्ठभाग मोज. हे बघा सर. हा, हे आहे का तिथं? तन्वी आहे का? हो आहे की. हा, तन्वीला दे. तन्वी, तन्वी. सर हे बघा. ओके. हा, तन्वी चल बरं दाखव बेटा, त्याच्यामध्ये बाजू दाखव. तो जो क्यूब, हा हा, तन्मय मदत कर तिला. दोघं जण सांगा. या बाजू हे दाखव. हा, चल चांगलं दाखव. तर ती मध्ये काम करत बोलतोशी. ओके, आता मग दाखव. हे दाखवायचं. सर तन्वी, इथनं सुरू, इथनं हा. स्टार्ट करतो. इथनं हे ओके. हिरवं आहे ना, जुळलंय तिथनं. ही एक, ही 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि ही 12. बारा काय आहे? बाजू किती? 12. आता त्याला कोपरे किती आहेत? कोपरे कोपरे हा, मोज एक. ठेव. हा 1, हा हा 1 हा 1 2 हा 3 4 हा 5 6 7 8. ओके, कोपरे सुद्धा 8 आहे. आता त्याला पृष्ठ किती आहे? पृष्ठ पण 6 सर. हा एक मागचा, हा 1 हा हा 2 2 3 4 हा 5 आणि हा 6. 6. आता मला सांगा, इष्टिका चिठ्ठीमध्ये कडा 12, इकडे सुद्धा कडा किंवा बाजू 12, कडा आणि बाजू 7, कोपरे 8, कोपरे 8, पृष्ठ 6, पृष्ठ 6. मग
इष्टिका चित्तीला घन किंवा घनला इष्टिका चित्ती म्हणू शकतो काय? हो सर, आपण घनाला इष्टिका चिती म्हणू शकतो, पण इष्टिका चितीला घन म्हणू शकत नाही. का? कारण इष्टिका चिती हिला आयत असतात आणि घन हा चौरसाकृती पण असू शकतो. आपला चौकोन कसा आयताकृती सुद्धा असतो आणि आपल्या या चौरसासारखा पण असतो. त्यामुळे आपण घनाला इष्टिका चिती म्हणू शकतो, पण इष्टिका चितीला घन म्हणू शकत नाही. बरोबर, अगदी. म्हणजे याला जर आपण विचार केला म्हणजे इष्टिका चित्ती सारखं आपल्याला दिसते. सुरुवातीला नाही लक्षात आलं, थोडाफार कमी जास्त भाग असेल तर तो इष्टिका चित्ती असू शकतो. समजा ही बाजू 4 सेंटीमीटर आहे आणि ही 4.2 आहे, म्हणजे तो घन नाही, तो इष्टिका चित्ती झाला. मग तो आकार झाला. पण घनमध्ये एक अतिशय महत्वाचा शब्द आला की याच्यामध्ये आयत लागते आणि आयत हा चौरस आणि चौरस हा आयत, त्याच्यामध्ये फरक आहे. चौरस हा आयतही असू शकतो, चौकोनही आहे, कारण सारख्या बाजू. पण आयतामध्ये महत्वाचं काय असतं? समोरासमोरी बाजू सारखी. आणि इथं जर ही 8 असेल, ही 8 सेंटीमीटर, ही 4 सेंटीमीटर आणि ही 4 सेंटीमीटर, उत्तर बदल. आणि घनामध्ये इथं एकच माप देतात, 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती? घनाचे घनफळ असते इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ असते आणि आकृतीचे क्षेत्रफळ असते. बघा, शब्द पण लक्षात ठेवा. पृष्ठफळ नुसता हा कागद दिलाय, एका कागदाची लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 5 सेंटीमीटर, तर त्या आकृतीचे त्या कागदाचे क्षेत्रफळ किती? असा प्रश्न असतो. लांबी 10, रुंदी 5. इष्टिका चित्तीला त्याचे माप दिले जातात. या इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ किती? एकूण पृष्ठफळ किती? कारण पृष्ठफळ का, हाही प्रश्न महत्वाचा आहे. कारण याला पुठ्ठे आहेत, त्या सगळे वेगवेगळे आहेत. एकूण पृष्ठ 6 आहेत, 2-2 पृष्ठ सारखे आहेत. म्हणून प्रत्येक एका भागाचं क्षेत्रफळ काढणे, एका पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ काढणे, दुसऱ्या पुठ्ठ्याचं क्षेत्रफळ काढणे, तिसऱ्याचं काढणे आणि ते एकत्र करणे, ते सगळे एकत्र करतो, म्हणून त्याला पृष्ठफळ शब्द वापरतात. इथं क्षेत्रफळ वापरतात. आणि इथं घनाकृती आकृती आहे की जिथं कोणीकडे माप नाही, तुम्ही इकडे 4 तर तिकडे 4, लांबी रुंदी उंची सगळं सगळं LBH, ऑल टोटल मेजरमेंट इज 4 सेंटीमीटर. 4च म्हणून नाही, जे असेल ते जर समान असेल, सारखंच असेल, त्याला आपण घनाकृती पकडा. आणि म्हणून त्याचं पृष्ठफळ नाही, कारण तिथे सगळे पृष्ठ सारखे आहे, म्हणून त्याचं घनफळ. 3 शब्द तुमच्या लक्षात असावेत. क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ, हे 3 या आकृतीशी संबंधित आहेत. तुम्हाला आजची जी चाचणी येईल त्याच्यामध्ये यावर बराचसा भाग विचारलेला असेल. इष्टिका चित्तीचं, घनाचं, कुठली आकृती, त्याला कोपरे किती, त्याला बाजू किती, दोन्हीत कुठला फरक किती, कुणाचं क्षेत्रफळ जास्त येऊ शकतं, कुणाचं पृष्ठफळ कमी येऊ शकतं, कोणत्या पृष्ठाचं पृष्ठफळ कमी येऊ शकतं, अशाही पद्धतीचं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एबीसीडी देऊ शकतात. एबीसीडी आणि इकडचं आहे, या दोघांचं आणि यांचं कोणाचं पृष्ठफळ जास्त येईल. उदाहरणार्थ, या पृष्ठाचं पृष्ठफळ आणि या पृष्ठाचं, हा 1 नंबर, हा 2 नंबर, कुणाचं जास्त येईल आणि कुणाचं कमी येईल. हा जर 1 नंबरचं पृष्ठ असेल आणि हा 2 नंबरचं पृष्ठ आहे, तर 1 नंबरच्या पृष्ठाचं पृष्ठफळ आणि 2 नंबरच्या पृष्ठाचं पृष्ठफळ, पृष्ठ म्हणजे पुठ्ठा, वर दिसतो तो भाग, कुणाचं जास्त क्षेत्रफळ येईल, कुणाचं जास्त पृष्ठफळ येईल, 1चं या 2चं.
प्राची काय वाटतं? अभिनव आवाज येतोय? हो. हा, मग आता याचं पृष्ठफळ जास्त येईल का याचं जास्त येईल? काय म्हणतात? समान असेल. आणि हळूच थोडस, हा पुन्हा एकदा सांगा रे. सर दोन्हीचं पण समान असेल. पृष्ठफळ मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. मी त्याच्या इतकंच पृष्ठ घेतलं एक, आणि हे इतकं आहे. पृष्ठफळ म्हणजेच क्षेत्रफळ, आणि सहज ओळखू शकतो. पहा, वरचा जो पुठ्ठा जो आहे त्याची लांबी रुंदी एवढी आहे, आणि खालचा जो आहे त्याची लांबी रुंदी एवढी आहे. मग याला जागा जास्त लागेल का याची जागा जास्त असेल? हा जर ए क्रमांक आणि हा बी असेल, ए ला जागा जास्त लागेल का बी ला जागा जास्त लागेल? काय असेल बघा? काय वाटतंय कुणाला जागा जास्त लागेल, या भागाला का दुसऱ्या भागाला? दोघांना सारखीच. कस काय? सर तो समान भाग आहे ना, एका बाजूचा एका बाजूचा. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ विचारतो. म्हणजे या कागदासाठी या कागदाने व्यापलेली जागा आणि याने व्यापलेली जागा फरक आहे की नाही सांगा? आहे फरक सर. म्हणजे मला नाही का, समजा तुम्हाला खिडकी बनवायची आहे किंवा दरवाजा बनवायचा आहे, सगळे तुकडे सारखेच बनवले, चौकटी सगळ्या वेगवेगळ्या आहेत, कोणती लहान आहे मोठी आहे काही नाही, मी सगळे दरवाजे सांगणार मोठाले आणि खिडकीला बसवणार, बसतील का? नाही. नाही, कारण त्या खिडकीला लागणारी जागा तिचं क्षेत्रफळ वेगळं आहे, दरवाजाचं चौकट तिचं क्षेत्रफळ वेगळं आहे, तिथली जागा वेगळीच आहे, त्या कवाडाचं क्षेत्रफळ त्या दरवाजाचं क्षेत्रफळ वेगळं आहे, त्याची लांबी रुंदी वेगळी आहे. मग जर लांबी रुंदीमध्ये फरक पडला तर क्षेत्रफळामध्ये फरक पडणार. मग इथं एक बाजू सारखी आहे, लांब ही जी रुंदी आहे ती दोघांची सारखी आहे, हा भाग सारखा आहे, ही याची लांबी होती ही याची रुंदी, पण याचं पाहिजे लांबी वाटते, पण इथं ह्या भाग वेगळा आहे, हा कमी आहे. मग दोन्हीपैकी एक जरी भाग कमी असेल तर क्षेत्रफळामध्ये फरक पडणार. हा जर 4/5 असेल तर 4×5 20 येईल, आणि हा 4/2 असेल तर 4 2 8 असेल. म्हणजे आपल्याला 8 चौरस क्षेत्रफळ असलेल्या, मग सेंटीमीटर असेल मीटर असेल काय असेल, त्याचे तुकडे वेगळे करावे लागतील. थोडस तुम्ही सुताराकडे किंवा कागदाचा ठोका तुम्ही तयार करून पाहताना पहा, तुम्हाला वेगवेगळे आकार तयार करावे लागतील. सारखेच जर तुकडे तयार केला तर जमणार नाही. म्हणून थोडस इथं आपण लक्ष द्यायचंय की या तुकड्याचं पृष्ठफळ सारखं येणार आहे, या वरच्या पृष्ठाचं आणि या खालच्या तळाच्या पृष्ठाचं सारखं येणार आहे. हा समोरचा दिसतोय तो मोठा आणि त्याच्या मागचा त्या दोघांचं सारखं येणार. म्हणजे इथं 3 प्रकारचे पृष्ठफळ येतात इष्टिका चिठ्ठीमध्ये, कारण 3 वेगळे आकार झाले. का झाले? कारण त्याच्यामध्ये एल, बी आणि एच होते. एल वेगळा आहे, बी वेगळा आहे, एच वेगळा आहे, म्हणून 3 घटक 3 भाग वेगळे झाले. पण इथं मात्र एल सारखाच आहे, बी सारखाच आहे आणि एच सारखाच, तिघे मिळून एकच आहे. याची लांबी 5 मीटर असेल, 5 सेंटीमीटर,
5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 5 5 सगळ्या बाजू 5 कुठेच फरक नाही त्याला म्हणतो आपण घन म्हणून इथं एलबीएच आहे इथं पृष्ठ नाही तर इथं घनफळ हा शब्द वापरतात इथं वेगवेगळे पृष्ठ आहेत म्हणून याला पृष्ठफळ शब्द वापरतात आणि आपली आकृती काहीतरी जागा व्यापते क्षेत्र म्हणजे जागा म्हणून त्याला क्षेत्रफळ असे म्हणतात क्षेत्रफळ वेगळं पृष्ठफळ वेगळं आणि घनफळ वेगळं पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ काढताना सगळ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाची बेरीज करावी लागते आपल्याला हे किती ते किती ते किती याचे दो किती त्याचे किती सूत्रानुसार फळ नसतं पण आता फक्त माझ्या लक्षात आलं पाहिजे कशाला काय म्हणतात. कोणते कोपरे किती म्हणून तुम्हाला विचारलं होतं याचं पृष्ठफळ जास्त का याचं पृष्ठफळ जास्त म्हणून हा भाग मोठा आहे याचं पृष्ठफळ साहजिकच आहे, जास्त आहे हा भाग छोटा आहे याचं पृष्ठफळ साहजिकच आहे इथे छोटा आहे म्हणजे कमी येणार आहे याचं जर 20 असेल तर याचं 8 येईल 6 येईल त्या मापानुसार जे असेल ते. वेगवेगळे आकार तुम्ही स्वतः कागद कुठे घ्या सर आणि स्केलने मोजून तुम्ही त्याचं पृष्ठफळ त्याचं क्षेत्रफळ काढा आणि फरक समजा यस आहे सर सर मला ना टेस्ट मध्ये एक प्रॉब्लेम येतो दाखवू का हा सांग स्क्रीन शेअर करून दाखवतो बरं. आणि आर्यन श्रेया तुम्ही सोडवलं का चाचणी आपली स्वाध्याय साप्ताहिक सराव झाली का तुमची सोडवणं नाही सर का बरं हा ठीक आहे तुमच्याकडे मोबाईल होता पण आता आज करून गेलं होतं सर ही पहा मी आज चाचणी ओपन करतोय हा थांबा सर ही नाही आणि तुझ्या सगळ्या चाचणीची नोंद आपल्या गुगल डॉक्स मध्ये त्याच्यात टाकत राहा म्हणजे ऑटोमॅटिक पूर्ण संग्रह होतो त्याचा होतंय पुन्हा सर पुन्हा ते तुला बदलायची गरज पडत नाही यादी तुला करायची आवश्यकताच पडत नाही मग आपोआप ती सेव्ह होते सर गुगल फॉर्मच्या चाचणीच्या लिंकला क्लिक केलं असं येतंय काय वाटतं वाजवर काय आहे काय दिले त्याने सूचना काय दिलेली आहे रिस्युमे कलेक्टिंग नाही एक मिनिट. काय म्हणते रिझ्यूम कलेक्टिंग रिस्पॉन्स ओनली फ्रॉम एडिटर कॅन सी दिस लिंक हा तर त्या लिंकला क्लिक कर तिथे दाखवतं त्याने तुझं थोडस तिथं चेंज तुला करून घ्यावे लागतील चाचणीमध्ये काय करावं The form Abeno Saptak Sarao is no longer accepting response. Try connecting the owner of the form if you think that this is a mistake. हा एक तर तू त्याला टाइम बॉन्ड दिलेला असेल तुझी चाचणी बंद झालेली असेल सेटिंग मध्ये तुला करावं लागेल आणि तिथं तू त्याला क्लिक केल्याच्या नंतर आता हे झालं सेटिंग मध्ये जाता येईल तुला आता थांबा आता हा सेटिंग मध्ये काय केलं मला बघू देतो एकदा एडिट दिलं नाही सी समरी नाही आहे लिमिट हा लिमिट टू 1 रिस्पॉन्स ठीक आहे म्हणजे एकच रिस्पॉन्स ठेवलेला आहे ओके कलेक्ट ईमेल ऍड्रेसची गरज नाही आपल्याला सी समरी रिस्पॉन्स ते बरोबर आहे प्रेझेंटेशन मध्ये बघ प्रेझेंटेशन मध्ये काय ठेवलं बघू दे मला नेक्स्ट टॅब नाही क्विज नाही प्रेझेंटेशन हा इथं काय दिलेलं तू शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स ओके चालते इथं कन्फर्मेशन मेसेज तुम्ही देऊ शकता इथं हा क्विज मध्ये जा पुढे क्विजेस मध्ये नेक्स्ट टॅब
मेक दिस क्विज शो द सब नाही क्विज मध्येच राहा क्विज मध्ये क्विजेस मध्ये तिसरा सर क्विजेस मध्येच आहे. हा आता आहे तिसऱ्या- हा थांब हा इथं काय आहे बघू दे मला एक मिनिट हा याच्यामध्ये काही चेंजेस केला का तू काहीच नाही मी वरती चालू हा इथं फक्त मेक अ क्विज आहे तिथंच फक्त आपण बदल करायचा बाकी आपण सुरुवात म्हणजे काही बदल करायचा नाही इमिजिएटली आफ्टर ईच काहीच ऍडमिशन नाही केलं सर. चालू करून बंद ओके करून ठीक एकदा. आहे हा सेव्ह कर आता एकदा आणि तीच लिंक मला पाठव वैयक्तिक पाठव मला टाइम वाकर शॉर्टन करायची हे बस सर पाठवतो. नाही शॉर्टन करायची हा यस शॉर्टन केलास का नाही केली खालच्या डब्याला क्लिक कर लिंक छोटीशी तयार झाली पाहिजे केले. ओके पर्सनली पाठव मला हा आता शॉर्टन झाली बघ अगोदर नव्हती नाही ती भले मोठी लिंक दिसते मला वैयक्तिक टाक ही आता एकूण तुझ्या किती झाल्या चाचण्या तयार 27. ओके ठीक गुड टेस्ट मॅचच्या आणि गुगल फॉर्मच्या दोन्ही मिळून मला वैयक्तिक टाक फक्त आता ओपन नाही केलं तर चालेल फक्त कॉपी करून फक्त मला एकदा पाठव मी बघतो आणि तुला लागलीच कॉल करतो नंतर हा हो. ठीक आहे आणि ज्यांचं स्वाध्याय साप्ताहिक सराव राहिलाय सोडवायचा ते स्वाध्याय साप्ताहिक सराव सोडवा मला आपल्या ग्रुपवर 2-3 वेळेस आपल्या मेसेज आलेला आहे की सर ते फक्त 1-2 टाका असंच येतंय त्यानं तू म्हणजे स्वाध्याय साप्ताहिक सराव सोडवताना आपल्यासोबत नव्हता कसं सोडवायचं ते कदाचित नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल बहुतेक पुन्हा कॉल आला नाही त्याचा किंवा मेसेज आला नाही तर 1 आणि 2 पर्याय येतात जर तुमची चाचणी दुसऱ्या कोणी सोडवली असेल तर तुम्हाला सोडवता येत नाही आणि तुम्हाला तुमचा युडायस कोड टाकल्याशिवाय तुम्हाला जॉईन होता येत नाही आता एक बदल थोडासा यावेळेस झालेला आहे युडायस कोड अगोदर टाका म्हणते युडायस कोड टाकून आपली शाळा कन्फर्म करायची आणि मगच आपल्याला चाचणी सोडवायची तर शुक्रवारच्या अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांची तुमच्या काही मित्रांची तुम्ही त्यांना मदत करा आणि मदत करा म्हणजे उत्तर सांगून मदत करू नका मोबाईलची मदत करा किंवा तर तू सोडव बरं हे प्रश्न 10 प्रश्न मराठीचे 10 प्रश्न गणिताचे वहीवर लिहा त्याचीच प्रश्नपत्रिका ती जी आहे आता रोहिणीने मागच्या 2 दिवसामध्ये जवळपास आपल्या स्वाध्याय साप्ताहिक सरावच्या 4 ते 5 पीडीएफ बनवल्या आहेत प्रश्नावलीच्या पीडीएफ ऍज इट इज क्वेश्चनच्या पीडीएफ कशा बनवायच्या ते आम्ही घेतलं आणि ते पीडीएफ तिनं बनवून मला पण शेअर केल्यात आणि आम्ही प्राचार्य साहेबांना केंद्रे सरांना सुद्धा पाठवल्यात आणि त्यांनी आणखी जितके जमतील तितके करा ही आपल्याला सूचना दिलेली आहे जिथे आपल्याला ती कुणीही प्रिंट काढू शकतो आणि त्याच कागदावर सोडवू शकतो एकीकडे तो स्वाध्याय साप्ताहिक सराव तिकडे प्रश्न आहे पण आपण एकाच पीडीएफ मध्ये आणि तेही 5 मिनिटामध्ये एक प्रश्नपत्रिका तयार आणि तिथं आपलंच नाव टाकायचं तुमचं नाव तुमच्या शाळेचं नाव तुमचा वर्ग संपला फार मजेशीर काही मिनिटामध्ये ते तयार होते समजा कुणाला तयार करायचं असेल त्या पद्धतीने तर मी तुम्हाला सुद्धा सांगेल आणि त्याच पीडीएफ वर त्या डॉक्स फाईल मध्ये तुम्हाला सोडवता सुद्धा येते तिथंच तुम्हाला सोडवता येते म्हणजे एकत्र पीडीएफ आणि त्याच पीडीएफ वर त्याच डॉक्स फाईल वर तुम्हाला तुमचे उत्तर सोडवून उत्तरासह पाठवता येईल मी फक्त स्क्रीनशॉट करून रोहिणीचं पाठवलेलं तुम्हाला दाखवतो
हे बघा, हे वर अनटायटल डॉक्युमेंट पीडीएफ जे तुम्हाला दिसतंय, याला ओपन केलं पहा, त्याच याच्यावर जी चाचणी होती त्या चाचणीला तुम्हाला असे उत्तर देऊन पाठवता येते. एक दुसरी पद्धत पहा, योग्य उत्तर कोणतं त्याला राईट करून अशाही पद्धतीने आपल्याला सोडवता येतं, सर संग्रहात ठेवता येतं. हा, आणि ते राईट तिसरं चिटिंग हा, ते आता रोहिणी लेफ्ट झाली, तिला लग्नाला जायचं, तिथं मेसेज पाठवलं तर सर सॉरी मी उद्या राहू शकत नाही, तरी पण तिने वेळ काढून सकाळी आपल्या सोबत राहिलेली आहे. आणि इथं अशा पद्धतीने इथं आपण अशाही पद्धतीने सोडू शकतो. इथं पहा, स्वाध्याय साप्ताहिक सराव आठवडा 17वा, नाव मुलीचं एका शाळेत नाव हे केलं होतं, समृद्धी जराशंकर देवगुंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी. आणि जे उत्तर आहेत त्या उत्तरांना आपण अंडरलाईन करून त्यांना बोल्डही करून आपण पीडीएफ शेअर करू शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वाध्याय साप्ताहिक सराव मधले शब्द प्रश्न घेऊन सगळे प्रश्न आतापर्यंत जेवढे पडलेले आहेत ते सगळ्या प्रश्नपत्रिका आपण एकत्र पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याकडे जमा करून ठेवू शकतो, इतरांनाही देऊ शकतो. तर काल ते पाहून, ती कृती पाहून प्राचार्य साहेबांनीच काल फोन करून बोलले, म्हणजे विद्यार्थ्यांना हे जमतंय. पण त्यांना खूप कमालीची गोष्ट वाटली की एकीकडे फक्त प्रश्न सोडवता येत नाहीत खूप जणांना, तर एकीकडे काही विद्यार्थी त्याच प्रश्नाचं म्हणजे तिथं टाईप करून काहीच नाही, फक्त ऍज इट इज ते प्रश्न तिकडचे घेऊन डॉक्स फाईल मध्ये नेणे, डॉक्स फाईल मध्ये तिथं उत्तर तयार करणे आणि त्याचं पीडीएफ करणे, 4-5 कृती ऍट ए टाइम करतायत. त्याची लिंक शेअर करणे जमतंय, त्याची कॉपी करणे जमतंय. त्याच प्रश्नाला जर बदलायचं असेल तर तशाच तुमच्या 3-4 प्रश्नपत्रिका तुम्ही तयार करू शकता, तेही 10 मिनिटाच्या आत. ही कृती विद्यार्थी करतात. हे पाहून काल प्राचार्य साहेबांनी काल कॉल केला होता, जवळपास 4 मिनिट माझ्याशी थोडंसं आणि काही एक आमचे पालक होते तिथं, रोहिणीचे वडील होते, त्यांच्याशी बोलले. म्हणजे त्यांच्यापर्यंत वरिष्ठांपर्यंत तुमचं काम पोहोचतंय. अभिनवच्या आपल्या मुलांशी गप्पाचं त्यांनी नाव होतं, तुमच्या मुलांशी गप्पा टप्पा खूपच चांगल्या चालू आहेत. या पद्धतीने छान काल त्यांनी हे केलं आणि शाळेला येणार सर आणि तुमच्या मुलांशी आपण सगळं संवाद कॉन्व्हर्जिनियस सोडवलं ना की शेवटी जी उत्तर सूची आहे ती करायची का? नाही नाही नाही, ते तर आहेच आहे, तिथं तुम्ही चेंज करू शकत नाही. जर आज समजा सायंकाळी जर रेंज राहिली तर जमलंच मी आज तुम्हाला सायंकाळी केली. ओके, आणि ती मात्र तशी आपली गुगल मीटवर होते. तरी पण थांबा 1 मिनिट, हा मी तुम्हाला लागले सांगतो, जाऊ द्या, फार वेळ नाही लागणार. बघा काय करायचंय, आता स्क्रीन शेअर असताना मला पूर्ण परवानगी नाही मिळणार, त्या ठिकाणी काही बंधन येतील, पण तुम्हाला मी सांगतो, आपला स्वाध्याय साप्ताहिक सराव ओपन करायचा. हा, आणि तुमच्याकडे जे प्रश्न सोडवलेत तुम्ही ज्या चाचणीचे किंवा कुठली कोणत्या आठवड्याचे, आता या ठिकाणी समजा की तो आठवडा आहे पहा, चला मराठी आठवडा 15 सुरू करूयात का, इथं आहे. आता काय करायचंय, दिसते तुम्हाला स्क्रीन माझी? हो सर, त्याला तिथं कॉपी करून घ्या सर. आता कॉपी करताना काय करायचंय, फक्त याला टच करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10ला 10 प्रश्न कॉपी एकदाच करायचे. कॉपी केले, पुढे आपण सर रिमूव्ह झाले.